ए समीर थांब, मला जरा बाजारापर्यंत सोड आणि पैसे दे ना. अगं सॉरी, विसरलो मी ऍक्च्युली एटीएम मधनं काढून आणले होते, ते आवरायच्या नादात विसरून गेलो. दे अजून 500 रुपये दे. चल रिक्षाने जाऊ. ए रेणुका, ती भांडी आवरून ठेव, घासून ठेव. महाराणीसारखं बसायला पाहिजे फक्त. अरे धन्य आहेस बाबा तू. लाखो करोडो भक्त आहेत बाप्पाचे, पण बाप्पासमोर मावा केक नैवेद्य म्हणून ठेवणारा तूच पहिला आणि शेवटचा आहेस. आज वाढदिवस आहे तिचा. कुणाचा? काय झालं? का रडतेस? मला सांग, कोणी मारलं का तुला? कोणी रागवलं का तुला? मला सांग तू फक्त, मी लगेच जाऊन बदलतो त्याला. डुशुम 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 डुशुम. आत्ता कसं? अशीच हस आणि मला सांग, तू रडत का होतीस? ते आज ना माझा वाढदिवस आहे. मग वाढदिवसाच्या दिवशी कोण रडतं? माझा कोणीच वाढदिवस साजरा करत नाही कधीच. मग मला रडू येतं आणि मग मी इथे येऊन बसते बाप्पाजवळ. डोळे बंद कर. उघड. के? हा. आता काप याला. कसं कापू? बोटाने. बोटाने? हा. हॅपी बर्थडे टू यू. झाला तुझा वाढदिवस साजरा. आणि यापुढे कोणी तुझा वाढदिवस साजरा करो या ना करो, पण मी तुझा वाढदिवस साजरा करणार म्हणजे करणार. काय रे, कुठे रावलायस? काही नाही. कुणाचा वाढदिवस आहे म्हणालास? माहित नाही. गणपती बाप्पा, आज त्या मुलीचा वाढदिवस आहे. ती मुलगी त्या दिवसानंतर मला कधीच भेटली नाही, पण तिच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि केक पाहून ओठांवर आलेला हसू मी अजूनही विसरलो नाहीये. म्हणूनच तिला दिलेला शब्द आजपर्यंत पाळतो. ती मुलगी जिथे कुठे असेल, तिच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नकोस. मला तिचं नावही ठाऊक नाहीये, पण माझ्या शुभेच्छा कायम तिच्या सोबत ठेव आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू ठेव. तिला सुखी ठेव बाप्पा. तुमची इच्छा असेल त्या व्यक्तीकडून हा केक कापून घ्या. नक्की.
बाप्पा, आज माझा वाढदिवस, पण आई आज सुद्धा बोलली रे मला. इतकी वाईट आहे का रे मी? पण तू तर नाही ना दूर लोटणार मला? नाही, माझी खात्री आहे तू आशीर्वादच देशील. गुरुजी, तुम्हाला कसं माहित आज माझा वाढदिवस आहे ते? म्हणजे तुझाही वाढदिवस आहे? मग अजून कोणाचा आहे? माहित नाही. म्हणजे अगं, हा केक आहे ना, हा एका भक्ताने बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवला. कोणाच्या तरी वाढदिवसाचा शकून म्हणून ठेवला असेल. त्याने केक ठेवला आणि लगेच तू आलीस. हा बाप्पाचा संकेत वाटतो मला. मला वाटतं हा केक तू कापावास. कापशील ना? हो हो, चालेल ना. थांब, केक कापायला काहीतरी घेऊन येतो. हा तुझाच आशीर्वाद ना? इतर कोणी नाही केला तरी माझ्या बाप्पाने माझा वाढदिवस साजरा केलाच. कायम असाच सोबत राहा. ही सुरी घे केक कापायला. घ्या गुरुजी. हा केक तुझ्यासाठी आणलाय ना, मग हा मान तुझा. हॅलो. हॅलो, अर्पिता पुरोहित बोलतायत का? हो बोलते. आपण कोण? मी श्रीपाद अभ्यंकर, विराज ग्रुप ऑफ हॉटेल्समधून बोलतोय.